आज नाही घेतले का जास्त? चलो गाईज, त्याला सांगा त्याची फर्स्ट ट्रिप आहे. छोट्याची फर्स्ट ट्रिप आहे. त्याची टोप्या घेतली का 2-4? चाललेलो आहे. ए आवनी आलेली ए छोट्या अगस्त्या ते बघा ते आहे का. आता आम्ही डोळे चाललेलो मोठे आहे याचे. एंडिंग पार्टीला. चला मग काय रे दादा कुठे चाललोय आपण? कोकणात. हा कोकणातच चाललोय. बघू कोकण आता तिकडे जाईन, किनारपट्टी. तिकडे महालक्ष्मीचं दर्शन घ्यायचं पहिल्यांदा आपल्याला. काय रे दादू आवनी निघायचं का मग? कुठं सणसवाडी का कोकणात? गाईज आम्ही अडकलेलो आहे आता ह्याच्यामध्ये. कशामध्ये रे? जंगली महाराज रोडच्या ट्रॅफिक मध्ये. इथं KFC आहे. KFC इथं KFC समोर एकदा आमची गाडी उचलली होती 2 व्हीलर. जबरदस्त अशी होती. असं गरम गार होईल. पोरांचा नाश्ता वगैरे चालू आहे आता. गार. जेवणच चालू आहे का? काय चालू स्पेशल काय आयटम आहे? मोमोज वगैरे घेऊन चालू आहे त्यांचं टिश्यू नियोजन. नाही म्हणते कोमल तू त्याच्यात? कसं काय रे टेस्ट मोमोजची? अरे गाईज आमचा गाड्या लई खिटून बघा किती खिटून गाडी आहे. आमची गाडी खिटून आमचा इथला आरसा उडालाय बघा. मागच्या साईडने मी तुम्हाला उद्या दाखवतो. बॅक साईडने आरसा उडाला डायरेक्ट. एका टेम्पोने आमचा आरसा घासला. आरसा जोडून गेला डायरेक्ट आमचा. आता आम्ही चांगल्या कामासाठी चाललो म्हणून त्याला काय बोललो नाही. कोणाला? टेम्पोवाल्याला काय नाही ना म्हणलो आपण. जाऊ द्या म्हणलो. आता काय करता, त्याची चूक आपली चूक. काय बोलणार आता. चला मग आता डायरेक्ट कोल्हापूरला मध्ये जेवताना भेटू, कारण की लय ट्रॅफिक आहे. बापरे गॉडर ब्रिज चालू झाला. अरे शेजारचा रोड परत गायब झाला बघ. हा तेवढा पुरताच आहे. ब्रिज मुळे लय ट्रॅफिक कमी झालेलं आहे या रोडचा. कोण आहे रे? आम्ही आता पेट्रोल पंपावर थांबलेलो आहे डिझेल टाकायला. काय रे? ऐ काय फुल नाही ना व्हायची एवढ्यात. गाडी डिझेल नाही आहे पण 3000 नाही फुल होत ना. 3700 फुल होती. 3100 लावलेलं आहे करायला. अजून आम्हाला 3 तास 2.5 तास आहे कोल्हापूरला जायला. 2.5 तास. आता कार्टून उतरलेली आहेत खाली. चला बसा. हाय गाईज, 10:30 झालेले आहेत. आता जेवायला थांबले आम्ही इथं किन्नीमध्ये भन्नाटवाडी आमचा बघा. इथं तुम्हाला दाखवतो. मगाशी लोणीकनमध्ये येताना ना आरशाला एक छोटा हत्तीवाला घासला. पण आता काय बोलतं त्याला काय नाही बोललो. त्याला म्हणलो राव असं नव्हतं करायला पाहिजे. पण आता काय जाणून बुजून चुकी कोण करतं तेव्हा. आता आम्ही एवढं लांब चाललो आहे त्यामुळे त्याला काहीच नाही म्हणलो. तो बी चांगला माणूस होता बिचारा, हसून गेला निघून. आता जेवण वगैरे करून रूम बुक केलेली आम्ही कोल्हापूरमध्ये सकाळी दर्शन घेऊन पुढं निघायचं आहे. भन्नाटवाडीमध्ये आलेलो आहे जेवायला. थंडी भरपूर आहे आत्ता इथं भन्नाटवाडीच्या बाहेर. कोल्हापूरमध्ये जरा आपल्या पुण्यापेक्षा जरा कमी टेम्परेचर आहे. म्हणजे थंडी भरपूर आहे इथं आता कोल्हापूरमध्ये. चला आता ह्यो तो पार आउट झाला आहे. त्याला काय रे, त्याला भूक लागलेली आता जेवायला चाललेलं आहे तो. का रे हा त्याला काय कळा ना काय. हे जिराफ बघा इथं. जिराफचे फोटो वगैरे आहेत इथं जबरदस्त. हां भन्नाटवाडी. चला भन्नाटवाडी इथं खेळणे बिळणे टाकलेले आहेत. मस्त वाटेल भन्नाटवाडी. मस्त आहे एकदम भन्नाटवाडी. इथं प्युअर व्हेज आहे. ए इकडं हां इथं भन्नाट असतं ना पायपास लाईन बघा. आता इथं अरे भाई हे बघा वेटिंग रूम मध्ये मग
वॉशरूमच्या बाहेरच आहे हा वेटिंग जबरदस्त आहे. थांब नाही तर फोटो काढतो. बन्नाटवाडीचं जेवण आलेलं आहे. काय रे कसं आहे राईस बीस? ओके नाही तर राईस आला फ्राईड राईस मटन फ्राय घेतले आम्ही. मटन हंडी वगैरे घेतलेली आहे. छोट्याचं चालू आहे जेवायचं. अरे खाऊन घे बाबा तू खाऊन घे दादू. कार्यकर्ता गेलाय त्यांच्याकडं. दादा बाळ कुठे रे? अरे तिकडं कुठं? इथं सोपसाठी लाईन लागली जबरदस्त. सोप आले सोप द्यावं 20 रुपयाची. चला गाईचं आता मस्त जेवण झालेलं आहे एक नंबर इथं. आता आम्ही मस्त हॉटेल आहे एकदम. 6 महिने झालेत फक्त या हॉटेलला आता. आणि रिव्ह्यू एकदम बेस्ट आहे यांचं. म्हणजे बेस्ट दिलेलं आहे यांना. इथं लहान मुलांना खेळणी वगैरे आहेत. भन्नाटवाडी हॉटेल. हां चला चला लाईन मध्ये थांबा. जबरदस्त आहे. इथं हत्तींची मूर्ती आहे. हाय गाईज गुड मॉर्निंग. आता 5:30 वाजलेले आहेत. महालक्ष्मीची आरती आहे आता 5 मिनिटांनी. आता हे झोपलेली आहेत सगळे, त्यामुळे मी चाललेलो आहे एकटाच. आता 5:30 3:30 आणि 5:30 वाजता आरती असते. पार्किंगपासून निघालेलो आहे आता मी इथं. 5 मिनिटात आरती चालू होणार आहे. आता थोड्या वेळाने 7-7:30ला इथं खूप गर्दी होईल. आता रोड एकदम सामसूम आहे. एक 5 मिनिटाच्या अंतरावर रूम आहे आपली हॉटेलपासून. कमाने बस आलेले आहेत आपण. एकदम लाईन अशी आहेत ना, हे लाईन आहेत सगळे. दिवसाची इथं लाईन असणार आहे. इथे चप्पल काढतो मी आता. राहिली तर राहिली, गेली तर गेली. इथनं एंट्री आता मंदिराला. मित्रांनो बरोबर असं दर्शन एकदम आरतीच्या वेळेसच झालेलं आहे. आरती चालू आहे बघा आता अजून. मी एकदम मूर्तीपुढं जायच्या आधीच तिथं आरती चालू झाली. खरंच लय भारी दर्शन झालं एकदम सकाळ सकाळ. इथं CCTV मध्ये बघा इथं आरती चालू आहे. लोक चालू आहे ऑलरेडी. एकदम भारी असं दर्शन झालं आत्ता. एकदम आरतीच्या वेळेसच टायमिंगवर पोचलो होतो मी तिथं. आरती आत्ताच संपली जस्ट. बाकीचे सगळे रोज झोपलेले आहेत. मी एकटा झालेलो आहे सध्याला आता इथं. पश्चिम दरवाजा आहे या साईडनं. इकडं पूजा वगैरे करतात इथं. इथनं मुखदर्शन लाईन आहे बघा. आपण लाईनमध्ये लागून दर्शन घेतलं. इथं मुखदर्शन लाईन आहे त्या साईडचे. मंदिराची बॅक साईड. हा उत्तर दरवाजा ह्या साईडचा. 4 दरवाजे आहेत मंदिराला येण्यासाठी. किती भव्य दिव्य मंदिर दिसते. गाईच दर्शन करून बसलेलो आहे आत्ता. चहा प्यायला आलेलो आहे. कोल्हापुरी चाय अशी एक वाटी असते आणि एक ग्लास छोटासा.
मस्त कोल्हापूरला असाच चाय देतो. मग काहीच मस्त उपमा प्लेट पण घेतलेली आता इथं. मस्त उपमाचा नाश्ता करतो आणि काहीच आता परत एकदा एंट्री केलेली आहे आम्ही मंदिराकडे. मग 5:30ला एक दर्शन झालं का रे आरतीचं. सगळी गँग झोपली होती. आता परत एकदा यांना घेऊन चाललेलो आहे मंदिराकडे. डबल टेबल दर्शन आज मस्तपैकी लक्ष्मी माताचं. हे बघा कोल्हापूर कारागृह जेल इथं एकदम मंदिराच्या कडेलाच. हे आतमध्ये कॉलेज आहे बघा, कॉलेज मेनो राजाराम कॉलेज. हां बोल. हार वेणी कमळ का रे. आलोय परत मंदिरापाशी. आता आज टाइम नाही कोल्हापूर फिरायला, पुढे जायचं. आता परत लाईनला थांबून दर्शन घ्यायचं. फिरलोय की काय रे दर्शनाला आलाय का देवीच्या. उठलाय आता, हा झोपला होता आताच. काहीच परत आमचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही परत मुखदर्शन केलेलं आहे. काय दादा कसं बघा ते मंदिर पक्ष्यांकडे बघा ते. ओ वर पक्ष्यांकडे बघा ते. ही लाईन लागलेली आहे बघा दर्शनाची. मस्त मंदिरापाशी बसलेलं आहे आता परत. ही पोरगी आवडत आहे जरा काहीतरी खाऊन सकाळ तिचा फार मूड गेलाय, जबरदस्त असा मूड गेलाय. हा इकडे बघ चल. काय आता आम्ही रिटर्न चाललेलो आहे. आता लाईन बघा आहे का, जबरदस्त लाईन. आपण मग जिथं हारण वेणी घेतली होती तिथपर्यंत लाईन आलेली. मंदिर 2025चं आता दर्शन झालेलं आहे आपलं का रे लास्टचं. चला मग. फायनली गाडी लावून आता आम्ही आलेलो आहे रंकाळा, कोल्हापूरची शान रंकाळा लेक. लय मोठा तलाव आहे रंकाळा. काहीच फायनली 2019 नंतर परत आलेला आहे रंकाळा लेक. बघा का हा लय फॉग आहे का रे. लय मोठा आहे ना रंकाळा. वॉकिंगला येतात तिथं लोक, वॉकिंगला. हां सकाळ लय असतात तिथं माहिती का चालायला, वॉकिंगला रनिंगला. महादेव मंदिर आहे वगैरे आहे का. खूपच जुना आहे इथं. रंकाळा तलावावरून गार्डनमधून दादू आणि आम्ही एन्जॉय करून चाललेले आहेत आता का रे. हां आम्ही आता आमचे 2019चे 2 फोटो मागच्या बॅक साईडला गार्डन आहे बघा. 2019चे फोटो सेम पोज देऊन आम्ही आता काढलेले आहेत का रे. 2019ला आलतो आम्ही. तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की दिसन. आम्ही ते फोटो कॉलॅब करून त्याचं दाखवतो. रंकाळा 2007ला आम्ही इथं कोल्हापूरला आलो होतो. इथं रंकाळा तालमीच्या तिथं होतो राहायला का रे. हा का तेव्हा तो होता का 2007ला. हां कसं काय हो का. सकाळ भरपूर फॉग पडलेलं आहे त्यामुळे काय दिसना रंकाळा पूर्ण. पण एकदम भारी प्लेस आहे इथं. आपल्या इकडं असतं तर सकाळ रनिंगला आलो असतो का रे आपण इथं. हां ना किती भारी प्लेस आहे बघा ना बॅक साईडला. एकदम क्लास आहे.
मस्त ऊन पडले सकाळ सकाळ. आता आम्ही शक्यतो पन्हाळ गडावर बघू गेलो तर जाईल, नाही तिथून डायरेक्ट आता गणपतीपुळे. हां डायरेक्ट गणपतीपुळेची. एक 3-4 तास लागतात तिथून गणपतीपुळेला जायला. बीचवर पण जाणार आहे. तुम्ही अजिबात टेन्शन ना घेऊ, आम्ही बीचवर पण जाऊ शकतो हां गेल्यावरती. ठीक आहे मग चला गाईज. आता आम्ही चाललेलो आहे कुठं, पन्हाळागड, त्यालाच काय म्हणतात पावनगड. पावनखिंड पुढे पन्हाळागडाच्या विशालगडाच्या मध्ये करतात ते. गाईज आता आपले पावते भाडलेले आहेत आपण. प्रत्येक व्यक्तीस 15 रुपये आणि गाडी पार्किंग किती रे 20 रुपये. तर गडावरचे टोटल पॉईंट आहेत. त्यांनी आम्हाला सांगितले टोटल पॉईंटवरती गाडी जाते गडाच्या. काय जातो टोटल पॉईंटवरती गाडी जाते. त्यामुळे दादू जबरदस्त पाहू शकतो किल्ला. अतिशय जबरदस्त असा किल्ला आहे हा. ताराबाईंचा राजवाडा होता वाटतं. 3 दरवाजे, राजदिंडी, पुसटी, 17 ठिकाणे, जवळजवळ 17 ठिकाणे आहेत किल्ल्याचे पाण्याचे. उद्यान आहे. बाजीप्रभू देशपांडेंच्या आपण पुतळ्याकडे जाणार आहे आता. बाजीप्रभूजींचा पुतळा आहे आता हा. जबरदस्त लढले होते बाजीप्रभू. लंडन बस आहे किल्ला फिरायला. जाऊ दे घुमतोय, जाऊ दे घुमतोय. हे बघा आपण आता किल्ल्यावर आलेलो आहे. किल्ल्याच्या पन्हाळगडा पावनगड किल्ला इकडे लिहिलेला आहे. आणि आता आपल्याला अंधारबावडी, इथं अंधारबावडी आहे बघा. याचं वैशिष्ट्य अंधारबावडी. ही अंधारबावडी आहे बघा. आता इथून खाली बंद आहे मला वाटते. चल खाली जाऊन बघू आपण. आता बंद आहे तिथून खाली. अरे बाबा इथं काय काय कुठून कसा दरवाजा आहे तेच कळत नाही. इथून या इकडे अंधारबावडी. अंधारबावडीचा परिसर आहे भारी आहे एकदम. अंधारबावडी हे पण कोंगडी लोक थांबलेली ती त्यांच्यात थांबलेली आहेत. अंधारबावडी वीर बुद्धा बाबा. अरे काहीच नाही याच्यात क्लिअर दिसतंय का? मस्त गगनबावडी वीर आहे. इकडून दरवाजा आहे. बस आता आलेलो आहे आपण 3 दरवाजा. खूपच भारी आहे एकदम आतमध्ये परिसर 3 दरवाजाचा. चला आतमध्ये चला. बंद केला तिसरा दरवाजा बंद करायचा आणि त्याच्यात अडकायचा. 3 दरवाजा. हो इथनं पण वरती जायला रोड आहे का?
नाही आत्ता नको, इथनं डायरेक्ट आउट. खरंच या गडाचं विशेष आहे का रे, सगळ्या पॉईंटवर गाड्या जातात. हां बघित ना आहे का, याच्यातनं निघतं तेल वगैरे आहे का. सकाळी 6ला दरवाजे उघडायचे आणि संध्याकाळी बंद करायचे. दरवाजा किल्ल्याचा बंद झाला 6 नंतरने किल्ल्यावर कोणी आलं तर त्याला आतमध्ये नाही घ्यायचं, बाहेर उभा करायचं. तर आतमध्ये कसं घ्यायचं, समोर बघा छोटीशी खिडकी आहे, चोरमार्ग आहे, प्रत्येकाला कोड सांगायचं. उत्तर भेटलं की दोरखंडावरती खेचून घ्यायचं, उत्तर चुकलं की तुला कापून टाकायचं. तुम्हाला बघायला बाहेरून खिडकी आतून दरवाजा आहे. या गडाला सिद्धी जो होता वेडा पडला होता, वेडा खालून पडला होता. सिद्धीने काय केलं होतं, हा किल्ला पाडायचा म्हणून खालून चौकटची गोळी मारली होती. लागली कुठे बघा गोळी, आडवी चौकट बघा मध्ये कुठलं बघा, तिथं गोळा पहिला आपटला बघितलं का, दुसरा गोळा आपटला आहे त्या बाजूला कोपरा उडलेला आहे आणि त्या भिंतीला बघा होलं पडलं वरती खाली. जेवढे गोळे लागलेत तरी आपला किल्ला भक्कम आहे. ते गाणं म्हणतो ना आपण, मराठी पाऊल पडते पुढे, तो हा रस्ता म्हणतो बरं का. आकृती चला कळलं का, तक्की ते एक दगड पडलेला हा आणि मध्ये तिथं. अरे बाबा स्वच्छ पाणी एकदम, हा क्लीन. आतमध्ये भरपूर मोठे. चला काय रे, झाली का पाहून बघायला, काय नाही पाणी येत. चला खाली पण गेले होते. हा मग आतमध्ये आहे, चला रे. बोला रे एकमेकांसंग, बोला ना, बोला एकमेकांसंग. खरंच जबरदस्त किल्ला आहे पन्हाळा, किल्ले पन्हाळगड. महाराजांना इथं सिद्धीजोरनी ह्या संपूर्ण किल्ल्याला वेढा घातला होता. त्यावेळेस खरंच म्हणजे बाजीप्रभू देशपांडे आणि शिवा काशेद आणि आपले जबरदस्त असे मावळे यांच्या प्रयत्नांनी महाराजांची इथनं सुटका झाली ती. पण आपले बरेचसे मावळे आणि बाजीप्रभू देशपांडे इथं शहीद झालते आपल्या स्वराज्यासाठी. चल गाईज, आता आम्ही चाललेलो आहे सज्जाकोटी पॉईंट. जबरदस्त असा उंच पॉईंट आहे इथनं. आता गाडी इथं पार्किंग केलेली आहेत. आता चला काय सज्जाकोटी आईस्क्रीम घ्यायची आल्यावर, चल आल्यावर आहे पॉईंट पडणवर का मी तसा. गाईज आता आम्ही चाललोय सज्जाकोटी पॉईंट पन्हाळागड. रोडचं काम चालू आहे तिकडे आहे ना. इथनं सगळा किल्ला दिसतोय टोटल सज्जाकोटी पॉईंटवर. जबरदस्त जुनं झाड आहे. शासकीय विश्रामगृहात लोक आलेले आहेत आमचे. पन्हाळगड दरवाजा कोणी वाजवला रे? हा मी तेच म्हणतो, हा नाही येतो. चला गडावरती आता. चला आता इथनं वर जायचं सज्जाकोटी. चला 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 चला. भारी आहे एकदम. ते ब्रिज बांधलाय रे आवाज कायला पोरांडे गोंधळ लावला इथं. खरंच पन्हाळा किल्ल्यावरचं बांधकाम अजून सुद्धा
काही प्रमाणात एकदम भक्कम परिस्थितीत उभं आहे. अजून काहीच त्याला टच नाही आहे अजिबात. ते गाव दिसतंय खाली पन्हाळा आणि ते तिकडे ब्रिज दिसतोय. ते गणपतीपुळेला जाणारा रोडचं काम चालू होणार आहे गणपतीपुळेचं. चला कसं आहे पसरवते तू इकडनं घे ना, नक्की. करून देऊ का ह्याचे हॉटेल रोनीत गणपतीपुळेला जाताना हॉटेल रोनीतला थांबलेलो आहे आम्ही. रोडचे कामाला डेंजर चालू आहे तिकडं, त्यामुळे सगळा फोटा आहे इकडं ह्या साईडला. आणि हे हॉटेल सापडले बरं जरा. कसं काय राहतं टेस्ट? मस्त आहे ना? दादा विपत खा. ओके चलो गाईज, जेवण झालंय आता. अजून 1 तास लागणार आहे आपल्याला जायला. आता 3:09 झालीत. त्याला द्या पुढं. तर आपल्याला आता निघायचंय. निघलं पाहिजे का नाही? आता डायरेक्ट बीचवर. काय रे? डायरेक्ट स्विमिंग, बीचवर स्विमिंग. चला मग. दादा मागं नको सर. आता आम्ही आलेलो आहे गणपतीपुळेपासून 5 किलोमीटर अंतरावर. मुंबई गोवा हायवेपासून गणपतीपुळेपर्यंत चांगला रोड आहे, पण कोल्हापूर पासून तर मुंबई गोवा हायवेपर्यंत काय खरं नाही रोडचा. लय कच्चा रोड आहे एकदम. फायनली गाईज आलेलो आहे आता आम्ही हॉटेलमध्ये. वरद विनायक गणपतीपुळेमध्ये आलेलो आहे फायनली. दादा का रे? बरं चला. काय रूम का चाललंय ना मग. गाईज फायनली रूम. दादूची मंगळूची ओळीची आली आहे का? मस्त रूम आहे एकदम. मांगड काय इथं शेडचं चाललंय आरामशीर काम. हाय चक्का. अरे काय हां टेक्नॉलॉजी. तुम्ही मला पाडून दाखवा. तुम्ही मला पाडून दाखवा. नाही पडलं. गाईच शाळेची सहल आली, एक गेली. का रे? हां गणपतीपुळेला लय सहली येतात. काय रे? काय रे? 4:30 5 वाजता आम्ही निघालेलो आहे आता बीचवर. बिल्डिंग बनाने बिल्डिंग बनाने केले. साईड साईड. हां गाईज फायनली आम्ही तिसऱ्यांदा चौथ्यांदा हां येतं की गणपतीपुळे. माग बघा काय रे काय हो. चला चला चला. हो अरे ला बीचला जायचंय का? बीचला जायचं. चला चला चला. पाच वाजून 12 मिनिटं झालेले आहेत. आपल्याला सकाळी या डोंगराची प्रदक्षिणा मारायची गणपतीपुळे मंदिराची. गणपती नाइस व्यू. चला गाईज शेरा आला रे. शेरा आला. शेरा आला रे. शेरा शेरा शेरा. हां मग हां मस्त जिमला जातो आहे ना.
हो लय जबरदस्त गर्दी आता 30-31 तारखेची त्यामुळे बीचला. गणपतीपुळेचा बीच बघून घ्या. असं बनवायचं आहे का? हां हां जबरदस्त गर्दी आहे सॅटर्डे संडे ते सॉरी 30-31 डिसेंबर त्यामुळं आली आवणी आली बघ. चला चला इकडे चला. काय लय एक्साइटेड आहे ती आतमध्ये पाण्यात जायला. फुल एन्जॉय लावलाय त्यांनी. फुल एन्जॉय चाललाय गाईज पोरांचा. सनसेट होत आलेला आहे आता. अतिशय सुंदर असं वातावरण आहे बीचवरती. अरे गेलं सनसेट चालू झालेलं आहे आता बऱ्यापैकी. 10-15 मिनिटात जाईन खाली आता. गाईज फायनली सनसेट झालेला आहे. तो अभी जादू आ गया, जादू दिखेगा. चलो स्टार्ट. ओह शिट. चला गाईज आता सगळे झालेले. नाही उद्या आता. कार्यकर्ता असंच चाललंय बघा आता. फुल पहिलवान. तिकडे मंदिर आहे त्या साईडला. आता जरा दादा त्यांना आंघोळ बिंगोळ घालून मी त्यांची ती करते. अरे आपल्याला काय येतं. अरे जांभळे आले का. चला सनसेट झालेलं आहे आता पूर्णपणे. अंधार पडलेला आहे पण मोबाईलमध्ये उजेड दिसतंय का रे. बीचच्या रोडला मस्त लाईट लावलेली. इकडून या साईडला तिथे झाडांवर असतात. काहीच परत एकदा आम्ही आलेलो आहे आपल्या कॉटेजकडं. दादा पाय गेलाय रूम वरती. आता दिसतोय गेला का. आता हा मेन रोड आहे गणपतीपुळेचा एरियातला. वॉकिंग करतोय का ते कळना. हॉटेल्स आज 30 तारीख आहे. उद्या 31 तारीख आहे. बऱ्यापैकी गर्दी वाढत चाललेली आहे आता. काय 2025ला बाय करणार होते आम्ही. 2026 चालू होणार. हां बरोबर आहे. उद्या दुटी चालू व्हायची. हाय गाईज गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग गणपतीपुळे. गुड मॉर्निंग गणपतीपुळे. आज आम्ही रात्री इथं गणपतीपुळेमध्ये आलो होतो. बीच वगैरे फिरून आलो. आता आम्ही इथं वरद विनायक होमस्टेमध्ये राहिलो होतो.
एकदम मस्त प्रॉपर्टी आहे, टकाटक एकदम सगळी सुविधा वगैरे, गरम पाणी वगैरे का रे? हा प्रशस्त रूम आहे मेन रूम वगैरे एकदम भारी आहे, एकदम इथं एकदम क्लीन. एकदम टकाटक आहे सगळ्या व्यवस्था इथं. आता आम्ही इथलं गणपतीचं दर्शन घेऊन फेरी बोटला जाणार का रे? या चला बाय बाय. चला गाईज, चला आता एक्साइटेड झालेले आहेत राईड मारायला. आरसा थोडा हे वाटतंय, पण बघू आपण. चला आता घरी गेल्यानंतर करू क्लिअर का रे? अवनी नवीन टाकायला लागेल आपल्याला. काय आता हे मोसंबी आहे का? ठीक आहे. कुठून आणली रे? मित्रांनो, शेवटी आम्ही आता दर्शनाला चाललेलो आहे गणपती बाप्पाच्या. तर असा परिसर आहे बघा. गणपतीपुळे पिक्चरची शूटिंग इथं झालेली, इथं एस टी आली होती का रे? इथनं एंट्री आहे आतमध्ये आपल्याला. चला गाईज, गणपतीपुळे. नाही ते नाही करत, बनाना राईट पलटी करते. इथं काम चालू दिसतंय तुला. डायरेक्ट आतून नेत होता, आता डायरेक्ट फिरू येतं. बोला, आज आता गर्दी कशी आहे काय माहिती. आज 31 डिसेंबर, वर्षातील शेवटचा दिवस. चला मग आपण आतमध्ये जाऊया. आणि येतं, चला आता आम्ही आतमध्ये एंटर करतोय. हां, मी इकडनं पण दिसतंय आज गर्दी. हां चला, नाही फिरायचं, डायरेक्ट जायचं. गर्दी कमी आहे ना आता? चला आता आम्ही दर्शनाला चालू केलेलं आहे, दर्शन बारीला. आज सकाळ सकाळ गर्दी खूपच कमी आहे. नाही तर हा पूर्ण मंडप, दर्शन मंडप भरलेला असतो गणपतीचा. आतमध्ये गणपती दर्शनाच्या वेळेस मोबाईल नाही नेऊन देत. मोबाईल देतात नेऊन, पण फोटो वगैरे व्हिडिओ काढून देत नाही. मंदिर मामा, मंदिर आहे. खरंच आज गर्दी कमी आहे बरं का. नाही तर इथं एक तास लागतो दर्शनाला. हॉटेलवाले म्हणले होते आम्हाला. भक्त निवास. तिसऱ्या हॉलमध्ये एंट्री केलेली आम्ही आता. आणि इथं आता पुढं जर दिसलं तर मंदिर दिसतंय आपल्याला. आता इथं पुढं प्रसाद असतो ना इथं. हो मग डोंगर आहे वरती इथं, लगेच डोंगराच्या कडेला आहे मंदिर एकदम. आत्ता लाईन चालू झाली आमची. एवढ्या लांब चालत येऊन इथं मंदिर बघा, गणपती बाप्पा. आतमध्ये गेल्यावर काय फोटो काढायला मिळणार नाही, त्यामुळे मूर्ती बघा गणपती बाप्पा. एक 10 मिनिटात दर्शन होऊन जाईन आमचं. आता आलेलं आहे गणपती बाप्पा. गाईज, आम्ही दर्शन घेऊन आत्ताच बाहेर आलेलो आहे. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे, कंपल्सरी. बाहेर करू शकता तुम्ही शूटिंग वगैरे. झाले का रे दर्शन? हां दर्शन झाली? हे बघा मंदिर. तुम्ही हां बघू थांब, मंदिर बघून घे ना आधी इथं तुम्ही. हे पहा गणपतीपुळेचं संपूर्ण मंदिर. या इकडं बाहेर भीड, कॅमेरा शौकीनांची टोटल. लवकर चला. एकदम भारी असं मंदिर आहे. हा बीच लगेच बीच. आम्हाला ड्रॅगन राईड करायची आता का रे? 5 मिनिट. ए आवनी चल. गाईज मस्त फोटो वगैरे काढून झालेले आहेत आता. हां करू ना कोणते पण. आता मंदिर डोंगर बघ लगेच आहे का माग मंदिराचं टोटल. हां
बनाना राईडपेक्षा ड्रॅगन राईड चांगली आहे. बनाना राईडवर बार खाल्ले मुलं नाही. हो चला गाईच आता फायनली मंदिर दर्शन वगैरे घेऊन मंदिर व्ह्यू करून आता निघालेलो आहे आम्ही. ही मंदिराची माहिती आहे. पॉज करून तुम्ही पाहू शकता. 16व्या शतकापूर्वी. चल दादू. ही लाईन शाळेतली सहल आलेली मुलांची. लाईन अजून इथंच आहे. मगाच धरून आली थोडी. इथं महाप्रसाद असतो. महाप्रसाद भक्त निवास. इथं भक्त निवासचे रेट आहेत बघा. दादू बघ मामाच्या गाण्यात सांगणार आहे काहीतरी. झालो आहे दादा. अरे वा मस्त आहे एकदम. जाऊ नाही लेडीज का रे मामाच्या कानात सांगत होती. 5 मिनटं लावलं तिने आमच्या पोरांना. आमच्या पोरांना सांगायचं पण तिने लय वेळ लावला. तिचं पोर ती चालली आणि तुझी गाई. हा ह्याला काय त्याला काय टेन्शन नाही. हा चला आता आम्ही ड्रॅगन राईड करणार आहे. आता फोटो आवने इकडे चल. इकडे तिकडे पाण्यात काय आहे. इकडे जायचं आपल्याला. लगेच भिजायचं नाही रहेगा क्या. सबको मिलेगा 1 मिनट. आता जॅकेट बांधायचं काम चालू आहे. सबका नंबर आएगा फैजल. सबका नंबर आएगा क्या रे. सबका नंबर बेल्ट में आएगा. यूट्यूबर है क्या आप? हाँ यूट्यूबर है. वही अभी चल रहा है अपना. अरे ज्यादा बेल्ट वगैरे जबरदस्त. हम इसका देखो ना. इसका टाइट किया क्या. गाइस अभी हमारे लोग आ गए. जाएगा ना बिडू. जाएगा नाही रे. नाही रे. ती त्याला दुरीच लावणार ती पुढं आता ती गाडी. अभी हम बहुत एंजॉय कर रहे हैं. एंजॉय का. यांचं मनच नाही भरत पाण्याने. हा लगेच आतमध्ये गेल्यावर मग बघा. चल इकडं. मस्त राईड. बस जा. नाही हे दोघांनाच बसव. मध्ये बसव. मध्ये काय नाही होत. एवढं घाबरत तिथे आवनी काय. आली कॅमल राईड. देवस्थान कर्मचारी स्वयंसेवक किंवा पोलीस यांच्याशी संपर्क साधा. चला आता नाश्ता करू. फुल्ली एन्जॉय झालेला आहे आता. गाईच मिसळ वडा सॅम्पल इडली कांदा भजी हॉटेलमध्ये
हॉटेलमध्ये नाश्ता करायला थांबलेलो आहे आता. आता इथून निघायचं आहे आम्हाला. कसं आहे रे दादू? तरी पण खरं सांग खरं. ठीक. आर्ट क्राफ्ट टेराकोट मातीचे हाताने बनवलेले दागिने मिळतील. एकदम भारी भारी आर्ट क्राफ्ट आहेत बघा इथे. आता नाश्ता वगैरे करून झालेलो आहे. आता आम्ही निघलेलो आहे इकडनं. आरती चालू आहे. आरती आत्ता गणपती बाप्पाची. आता आम्ही एक्झिट होतो आहे. 12 वाजताची एक आरती असते गणपती बाप्पाची. दर चला आता आम्ही निघलेलो आहे इथं. दर टॅग करा होता बाबा. प्रसाद दिला. टॅग करा होता. संपले. टॅग लावतात ना ते. टॅग ह्यांचं हे असतं. काय त्यांनी असतं? पाळीव काय खात गाईचं एलो लावलंय ते. कारण की हे पाळीव आहे. पाळीव म्हणजे ते घरी जातात त्यांना घर असतं. सो गाईज आम्ही आलेलो आता प्राचीन कोकण. दादाला आणि आहे प्राचीन कोकणला. चला आतमध्ये बघूया काय कसं आहे प्राचीन कोकण. पाय पण महाराजांचं दर्शन घेताना दादू ठेवलं. दीर्घायुष्याची प्रतिके मानलेली आहे. याला पिंपळपार असे म्हणतात, कारण हा जो दगडी कठ्ठा बांधलेला आहे त्याला कोकणी भाषेत पार असे म्हणतात. हा पार सुमारे 400 वर्षापूर्वीचा जुना आहे. कोणता हा का पिंपळ. या कवितेला कोकणची प्रातिनिधिक कविता म्हणून स्वीकारण्यात आली. या कवितेत कवीने कोकणच्या निसर्ग सौंदर्याचे सुंदर असे वर्णन केले आहे. हिरवे तळको संस्कृती परंपरा कशा होत्या, गुहेतून येताना वाकून गेल्या. प्राचीन कोकण काळाची गोवा. आज को बाबा त्यांनी भीती वाटली का? मम्मा, तुला काय वाटलं? तुला काय वाटलं ग? चला 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 चला. आपल्या पुराणात उल्लेख आला आहे की हजारो वर्षापूर्वी भगवान परशुराम होऊन गेले. त्यांनी संपूर्ण पृथ्वी जिंकून घेतली आणि जिंकून घेतलेली सर्व पृथ्वी त्यांनी दान केली. दान केलेली कोणतीही गोष्ट आपण स्वतःसाठी वापरत नाही, परंतु त्यांना राहण्यासाठी भूमी आवश्यक होती. आपण जिथे उभे आहोत तिथे हजारो वर्षापूर्वी समुद्र होता. त्यांनी त्याच्याशी युद्ध केले व त्याला 40 ते 50 किलोमीटर पाठीमागे ढकलले आणि या कोकण प्रदेशाची निर्मिती केली. या कोकण प्रदेशाला परशुराम भूमी असेही म्हणतात. हे सारे कोकण दऱ्याखोऱ्यांनी वेढलेले आहे. सूर्याची किरणे जमिनीपर्यंत पोहोचू शकत नाही. इतकी दाट अरण्ये, वाघ, अस्वले, गवेरेडे यांसारखे जंगली श्वापदे, 200 ते 250 प्रकारच्या औषधी वनस्पती, शेकडो प्रकारचे मासे, दुर्मिळ कासवे, मगर, सुसर यांसारखे प्राणी मसाल्यांसारख्या खाद्यपदार्थांमध्ये त्याचा वापर केला जातो. तसेच माशाच्या कढीमध्ये पण वापर. ग्रामदेवतेचं मंदिर आहे. पूर्वी धार्मिक संस्थाच गाव नियंत्रित करत असत. गावातील गावकरी एकत्र येत. गावात 2 व्यक्तींची जर भांडणी झाली तर सगळा गाव एकत्र येईल. गाव प्रमुखांच्या ग्रामदैवत. चला आता आमचं बाळ रडायला लागले त्यामुळे आम्ही डायरेक्ट लगेच एक्झिट झालेलो आहे. भरपूर वेळ होता, अजून अर्धा पाऊण तास. वारली पेंटिंग.
चला गाईड्स एक्झिट झालेलो आहे आपण आता. पाहिले काय हा घे घे काजू आमसूल. हा बघ की मॅजिक 200 रुपीज आणि जे तिकीट काढीन त्यालाच एंट्री आहे फक्त. JWचा प्लांट आहे तिला. जयगड प्लेट काहीच नाही. फिश फॅक्टरी. आता इथं मासे संपलेले आहेत सगळे. इथं फक्त काय रे कोळंबी ना. कोळंबी नाही घ्यायचं. मी आलेलो आहे आता जयगड फेरी बोटकडे. आलेली बघा बोट. आता मी तिकीट काढतो. त्याच्यामध्ये गाडी वगैरे या तिकीट काढू आपण. चल ₹320 आमचे कारचे आणि याचे चार्जेस आहेत. चला तर मग आता गाडी आपली लोड होणार आहे. मोठ्या गाड्यात कार कशा रेट होतात बघा. ची आता एंट्री झालेली आहे याच्यामध्ये बोटीमध्ये. अरे बोट निघाली. जा तिथे बस. ड्रायव्हर गाडी तिथे आहे बघा. काय रे दादा झोपला का. ह्याच्यामध्ये फास्ट चालतंय का वाटतंय का नाही. मुलांचं क्रिकेट चालू आहे बघा इथं. JW पॉवर प्लांट. गाईड चला आता बोट आलेली आहे आपले शिपयार्ड आहे JWचा. तिथं मोठं त्यांच्या जहाचं खाली होतं. शिप नाही आहे ती शिपयार्डमध्ये तिथे खाली करतात मटेरियल मोठ्या शिपमध्ये आलं. हा किचन. चला गाईड चला आता आम्ही बोटीतून गाडी बाहेर काढत आहे. मस्त प्रवास झाला एकदम 15-20 मिनिटाचा. साईड सांगत होते आम्हाला कारण की खाली गाड्या का असतात झटका बसला की. पहिलवान इथं नाही बाबा. बस चल. अरे काय आदमी आहे तुम इधर नहीं गाड़ी रोकने का बाबा. अरे दादा इधर नहीं रोकने का बाबा. गाईज आता आम्ही आलेलो आहे तृप्ती मालवणी मच्छी खानावळ चिपळूण. एकदम रँकिंग चांगली आहे ऑनलाईन. बघू आता कसं काय जेवण. आपण जेवण तर संपत आलेलं आहे पण त्यांनी आपल्यासाठी बनवलेलं आहे
म्हणजे आपल्यासाठी म्हणले 4च्या नंतर घेत नाही, पण आता चालू केले म्हणले तुमच्यासाठी देतो, लहान मुलं आहेत त्यामुळे बघू मग. तृप्ती खानावळमध्ये आल्यामुळे लयच ओरडत येते आता. ऑनलाईन रेटिंग यांचं एकदम क्लास आहे. बघू आता जेवण कसं आहे ते. हां रेट दोन सुरमई थाळी घेतलेली. काय झालं बरं अरे आमची सुरमई थाळी आलेली आहे. कशी दारू टेस्ट? कशी जास्त रस इकडे. ओके. अरे कशी आहे टेस्ट? बोंबील फ्राय पण आलेले आहेत आमचे, वडे पण आलेले आहेत. ए केवढाचं हा ना. मित्रांनो जेवण करून निघालेलं आहे आता तृप्ती फिश खानावळमधनं. खरंच अप्रतिम जेवण होतं, मस्त जेवण होतं एकदम चिपळूणमध्ये. कसं होतं जेवण? हां सुरमई हां 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 चांगलं ना. ओके ठीक आहे. काय होतं? वडा चांगला होता का बोंबील चांगला होता? इथून का रे का पुढनं मस्त. कुणी आपल्या ताटातलं खाल्लं म्हणलं ले दाबून? ओके ओके ठीक आहे ठीक आहे काय प्रॉब्लेम. याने काय खाल्लं छोट्यानी? काय नाही खाल्लं, छोटीने डेकर दिली मम्मी. ओके ओके ठीक आहे चला. मस्त जेवण होतं तृप्ती खानावळ. आता आलेले हम बाग में बागा के बाग में आए हैं. पाहुणे इकडे येत ना, छोट्याच्या पाहुण्याची इथं आलेले आहे. हे त्यांचं घर आहे चिपळूणमध्ये. तर चला मग मी जाऊ आता. कोणते रे बाग में बाग? हां थांबा जरा. आता चाललेलो आहे आपण चिपळूणमधून. हां बागेच्या काय कुठली बाग आहे? नाक्याची बाग आहेत, नाक्याची बाग. चलो 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 चलो. एक एकच कॅट बघ किती कॅडबरी घेतल्यात बघू दाखव. अरे एवढे घ्यायचे असतात का? गाईज फायनली चाललेलो आहे आम्ही आता चिपळूण मधून. किती कमाई रे? तेरे को कितने मिले रे? तेरे को कितने मिले? और कैडबरी एक सिल्क और एक नॉर्मल. खाने का पैसा और मेरे को भी 500 मिले. पाहुणे लवीन मोकर टाकले. असं नसतं घ्यायचं दादा पैसे म्हणायचे 100च द्या. 500 दिले की 100 द्या म्हणायचं काय, आणि 100 दिले की 10 द्या म्हणायचं काय. काय कळलं का? एवढं नाही घ्यायचं पैसे. चला मग आता आम्हाला लागणार आहे 6 तास डायरेक्ट रणस्तंभ कोरेगाव भीमा. चला आपल्या सोबत चालले. हा का? त्यांनी सांगितलंय मला त्रास दिलाय सगळ्यांनी. आपल्या पुढे गेले रे ते. नंतर आपल्या सोबत चालत होती. हा का? मालगाडी का हे नाही राव पॅसेंजर आहे. गाडी तर आपण काय गाडीच्या रेस लावायची का रे? झालेलं आहे शेवटी फायनल जेवण आमचं आता. हॉटेल विश्रांती पिंगरेनगर. 12 वाजले. सगळ्यांना हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. चला चला गाईज हॅपी न्यू इयर. फटाकडे वाजतात आता. जेवण वगैरे झालेलं आहे. आता आम्ही निघतोय आता घरी. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना, सबस्क्रायबरला आमच्या. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर ऑल ऑफ यू. गाडीतले पण बाहेरचे पण सगळ्या सबस्क्रायबरला, छोट्याला सगळ्यांना मोठ्यांना हॅपी न्यू इयर. चला भेटू आता नेक्स्ट टाइम. बाय 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 बाय. नेक्स्ट इयर नेक्स्ट इयर डायरेक्ट नेक्स्ट इयर चालू झाले. चला बाय बाय.